नमस्कार. गोल्डी किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आपणासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. ती आपल्याला माहीतच आहे, परंतु आपली कशी बनवण्याची पद्धत ही आपापली वेगवेगळी असते. तर आपण आज कटाची आमटी बनवणार आहोत. तर चला आपण त्यासाठी काय काय साहित्य मी घेतलेले आहे ते पाहूया. तर हे बघा, हे छोटी लहान अर्धी वाटी धणे आहे. हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ओल्या नारळाचा छोटा तुकडा एक घेतलेला आहे, तेही भाजून घ्यायचं आहे. तर धणे आणि खोबरे आपल्याला भाजून हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. आणि तसे त्याचसोबत कोथिंबीर, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा. हे एवढं सर्व म्हणजे धणे, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आल्याचा तुकडा. शक्य कोणी हिरवी मिरची वापरत असेल तर मिरचीही वापरू शकता, परंतु मी इथे वापरलेली नाही आहे. मग हे पूर्ण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि त्याचसोबत आता फोडणीसाठी आपल्याला हे कढीपत्ता आहे, जिरं राई आहे आणि खडा मसाल्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लवंगा असे घेतलेले आहेत आणि 2 तेजपत्ता हे आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे. आणि त्याचसोबत हळद, लाल काश्मीरी मिरची पावडर, पुन्हा लाल तिखट आणि आपल्याला फोडणीसाठी आवश्यक असलेले तेल हे अर्धी वाटी आहे, परंतु आपण ही अर्धी वाटी नाही त्यापेक्षाही कमी वापरणार आहोत. आणि ही डाळ शिजवलेले हे पाणी आहे. तर यापासून आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे चण्याच्या डाळीची. बनवण्यासाठी चण्याची डाळ आपण शिजवून घेतलेली आहे, ते हे तयार करून ह्याला फोडणी द्यायची आहे. ते मी वाटण करून घेतलेलं आहे. आलं, लसूण, कोथिंबीर आणि धने, खोबरं. तर आपण फोडणी देऊ. आपण तेल टाकू. जिरा राई टाकू. जिरा राई थोडं तडतडू देऊ. जिरा राई तडतडल्यानंतर आपण कढीपत्ता टाकू. मी इथे कढीपत्ता पण घेतला आणि तेजपत्ता पण घेतलेला आहे. तेजपत्ता मी एक टाकते. खडे मसाल्यामध्ये एक तुकडा दालचिनी, 2 हिरव्या वेलची, 2 लवंग. कढीपत्त्याऐवजी फक्त तेजपत्ता पण आपण टाकू शकतो. आणि त्यानंतर हे तयार केलेलं वाटण हे टाकून चांगलं तेलामध्ये भाजून घेऊ. मनी माऊ किचनवर नको येऊ, नको. मसाला भाजत आलेला आहे. तर आपण यामध्ये थोडीशी हळद, मीठ चवीनुसार, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर. पुन्हा आपण हे पूर्णपणे भाजून घेऊ. तरी व्हिडिओ पूर्णपणे पहा, लाईक आणि कमेंट्स नक्की द्या. मसाला चांगल्या प्रकारे भाजला आहे. आता आपण हे चण्याच्या डाळीचं जे पाणी आहे ते आपण त्याच्यात आणि चांगलं उकळूपर्यंत गॅस थोडा सुरुवातीला फास्ट ठेवा आणि नंतर मग उकळी आल्यानंतर मग कमी करायचा गॅस. तर छानपैकी उकळी आलेली आहे. छानपैकी आमटी तयार झाली आहे. आता खूप मस्तपैकी घमघमाट घरातून पूर्ण सुटला आहे. तयार झाली आपली कटाची आमटी. लाईक आणि कमेंट जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद.